जोशी आपल्या सगळ्यांचं मुद्दा लोकसभेचा या पुढारी न्यूजच्या कार्यक्रमात रत्नागिरी सिंधुदुर्ग या मतदारसंघामध्ये स्वागत। दोन शब्दांचा मतदारसंघ असला, दोन जिल्ह्यांची नावं यात असली तरी तेवढ्यावरती जाऊ नका, प्रचंड मोठा आहे। चिपळूण पासून सुरू होतो ते तिकडे कणकवली सावंतवाडी पर्यंत पसरलेला हा प्रचंड मोठा मतदारसंघ आहे। आणि तुम्हाला सांगतो, महाराष्ट्रामध्ये आम्ही फिरलो आता पुढारी न्यूजच्या या कार्यक्रमासाठी। उन्हाळा सुरू झाला असला तरी इतर ठिकाणी लाहीलाही होत नाही, मात्र कोकणामध्ये आर्द्रता असल्यामुळे समुद्रता खेटूनच आहे, मोठी आपली आपल्याला समुद्र किनारा लाभलेला आहे, त्यामुळे इथे उकडणं मात्र जोरदार आहे। आणि हे कमी उकडते की काय, तर राजकीय गरमागरमी आता इतकी वाढत चाललेली आहे की त्याचा दाह आणखीनच त्रासदायक आहे। त्याला कारण सुद्धा आहे, आपल्याला कल्पना आहे, शिवसेना मुंबईच्या बाहेर सगळ्यात जास्त फोफावली ती दोन प्रदेशांमध्ये, एक कोकण आणि दुसरं म्हणजे मराठवाडा। कोकणामध्ये यावेळी आता दोन शिवसेना झाल्यामुळे इथल्या निवडणुकीला रंगत आलेली आहे। कोण कुणाच्या बाजूने, कोण कुणाकडे जाणार आहे हे आता सुद्धा सांगता येत नाही अशी स्थिती आहे। विनायक राऊत सध्याचे विद्यमान खासदार आहेत ते, आणि ते यावेळी असतील हे जवळपास गृहीत आहे। मात्र त्यांच्या विरोधात कोण दिलं जाणार आहे? भाजपतर्फे नारायण राणे यांचं नाव पुढे येत आहे, तर तिकडे शिंदे म्हणजे शिवसेना ज्याला आपण म्हणतो, त्यांच्या उदय सामंत यांचे बंधू आहेत, त्यांना सुद्धा रस आहे। नेमकं काय होणार आहे, काय मुद्दे आहेत या मतदारसंघाचे, यासह आपण सुरू करणार आहोत मुद्दा लोकसभेचा। रत्नागिरी सिंधुदुर्ग या मतदारसंघातून सध्या मी कणकवलीत आहे। पहिल्यांदा सगळ्या उपस्थितांसाठी टाळ्यांचा कडकडाट तुमच्यासाठी, या मतदारसंघासाठी आणि सगळ्या उपस्थित प्रतिनिधींसाठी सुद्धा। नेहमीप्रमाणे पहिल्यांदा आपण आपल्या पाहुण्यांची ओळख करून घेऊयात आणि त्यानंतर आपल्या या संवादाला सुरुवात करूयात। माझ्या इथे मी डावीकडे इथपासून सुरुवात करेन। साक्षी वंजारी काँग्रेसतर्फे भूमिका मांडतील, संदेश पारकर शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे, अर्चना खारे राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार, अभित नाईक राष्ट्रवादी काँग्रेस, त्यानंतर संदेश पटेल शिवसेना, बंडू हरणे भाजपची भूमिका मांडतील। पुन्हा एकदा टाळ्या तुमच्या सगळ्या प्रतिनिधींसाठी। मी ज्या कुठल्या कार्यक्रमाला जिथे जिथे गेलेलो, माझा एक स्टँडर्ड प्रश्न निश्चित आहे, तिकडे कोणी असो कोणताही पक्ष, तुमच्या विद्यमान खासदारांनी काय काम केलं, आणि खास करून जिथे एखादा खासदार 2 किंवा 3 टर्मला, जालन्यामध्ये दानवे 4 टर्म आहेत, इकडचे खासदार 2 टर्म आहेत, 10 वर्ष खूप मोठा काळ असतो। त्यामुळे माझा पहिला प्रश्न असेल विद्यमान खासदारांना, पर्यायानं त्यांच्या पक्षाला, आणि तो माझा प्रश्न म्हणजे राऊतांचं कोणतं काम तुम्ही सांगाल की ज्यामुळे हॅट्रिक करण्यासाठी या मतदारसंघाने त्यांना पुन्हा संधी द्यावी? गेल्या 10 वर्षामध्ये खासदार विनायक राऊत साहेबांनी जो जनसंपर्क या मतदारसंघामध्ये ठेवलेला आहे, जवळजवळ 2200 गावांचा हा मतदारसंघ आहे आणि जनसंपर्क आहे, फार मोठं विकासाची कामं या ठिकाणी मार्गी लावलेली आहेत, आणि म्हणून खासदार विनायक राऊत ही पुन्हा तिसऱ्यांदा या विजयाची हॅट्रिक या ठिकाणी करतील। मागच्या वेळी पहिल्यांदा ज्यावेळी ते 2014 मध्ये जेव्हा निवडून आले, तेव्हा ते जवळजवळ 1.5 लाखाच्या मताधिक्यानं या मतदारसंघातनं निवडून आलेले होते। दुसऱ्यांदा 2019ची निवडणूक झाली, जवळजवळ 2.25 लाखाच्या मताधिक्याने ते निवडून आले, आणि आता तिसऱ्या वेळी जवळजवळ 2.5 लाखाच्या मताधिक्यानं या विजयाची हॅट्रिक या मतदारसंघातनं खासदार विनायक राऊत त्या ठिकाणी फार मोठा दावा केलेला आहे। कारण त्याच्यासाठी समोरचा उमेदवार कोण आहे हा प्रश्न मी जरा राखीव ठेवलेला नंतर तो मी विचारणार आहे की 2.5 लाख मताधिक्य समोरचा उमेदवार जर का वेगळा असेल तर काय होईल। पण त्यापूर्वी तुमच्या या मुद्द्यासाठी मी पहिल्यांदा जी शिवसेना आता आहे त्यांच्या प्रतिनिधींकडे जातो, जे दावे करण्यात आले विद्यमान खासदारांच्या कामाबद्दल, त्या बाबतीत। विद्यमान खासदाराचं काम म्हणशाल तर फक्त गोड बोलणं आहे, लोकांपर्यंत आपले गोड बोलत राहायचं आणि दिवस काढायचे। विकासाचं म्हटलं तर त्यांच्याकडनं झालेला विकास तुम्ही त्यांना फक्त काय विचारा, त्यांना काय किती विकास केलाय ते सांगतील काय ते। फक्त BS टावर कुठेतरी 1-2 केले म्हणजे विकास होत नाही। लोकांना जे शाश्वत विकास पाहिजे तो त्यांच्याकडनं झालेला नाही। आणि आता जे म्हणतात आमचे मित्र की संदेशबाई की 2.5 लाखाचं मताधिक्य नाही येणार, पण ते कसे येणार त्यांनी सिद्ध पण करावं। मागच्या वेळी 2 वेळा टर्म आले निवडून, तेव्हा आमच्याकडे त्यांच्याबरोबर उदय सामंत जे आता आमच्या सेनेचे नेते आहेत, दीपक केसरकर सेनेचे नेते आहेत, ते इकडे आहेत, भाजप त्यांना मतदान करते। आता या बाजूला आमची महायुती वेगळी आहे, एकत्र आहे, मग ते कशा पद्धतीने 2.5 लाख म्हणतात तेच मला समजत नाही। आमचं तसं ठाम मत आहे की आमचा महायुतीचा जो उमेदवार असणार तो 3 ते 4 लाखाने येणार निवडून। बरं, मी एक पहिल्यांदा विरोधकांची मतं घेतो, त्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे मी येणार आहे। विद्यमान खासदाराच्या कामाबाबतीत काय म्हणा? मुळात जे विद्यमान खासदार आहेत यांचं तुम्ही कुठच्याही त्यांच्या नेत्यांना विचारा की ठोस काम खासदार म्हणून, जे MP म्हणून पार्लमेंट ऑफ मेंबर, जे ज्यांनी ते काम केलं पाहिजे, बरं, तर ते काम त्यांनी सांगावं ना। लोकसंपर्क हा सगळ्यांचाच असतो, आणि 2200 गावात त्यांचा लोकसंपर्क आहे। भारतीय जनता पक्षाच्या 2200 गावामध्ये जे अनेक बूथ आहेत, बरं, जे पेश प्रमुख आहेत, पन्ना प्रमुख, तो तिथपर्यंत गेल्या काही वर्षात भाजप पोचलेली आहे। आमच्याकडे सगळं रेडी आहे, गावागावात वाडी त्यांच्या जनसंपर्काला तुमच्याकडे उत्तर आहे? ओके, राष्ट्रवादी काँग्रेस
महत्वाचं म्हणजे खासदारांनी किती काम केलं या मतदारसंघात ह्याच्यापेक्षा किती रोजगार दिला या जिल्ह्यातल्या तरुणांना किंवा लोकांना हा महत्वाचा मुद्दा आहे. बरं. गेल्या काही वर्षामध्ये येणाऱ्या सीवर्ल्ड किंवा आपली रिफायनरी ज्याच्यातून अनेक लोकांना रोजगार निर्माण होणार होता सिंधुदुर्ग रत्नागिरीतल्या लोकांना, हो. तो रोजगार कोणामुळे मुकला बरं. हे सुद्धा एक आत्मचिंतन करण्याची गरज आहे. बरं. आणि मगाशी संदेश पटेल यांनी सांगितल्याप्रमाणे की ज्या पद्धतीने आमच्या महायुतीचं सरकार आज आमच्या महायुतीचं नेतृत्व माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे करतायत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही फडणवीस साहेब, अजितदादा हे सगळे आम्ही तिन्ही पक्ष त्यांच्या नेतृत्वाखाली काम करतोय. आणि गेल्या 2 वर्षात 1.5 वर्षात तुम्ही पाहिलं असेल लोकांमधली किती विकास कामं झाली आहेत. त्या विकास कामांच्या जोरावरतीच आम्ही ही महायुतीतनं ही जी कुठली सीट देतील कोण उमेदवार त्या विकास कामांवरती राऊतांना हक्क सांगता येणार नाही. ठीक आहे. ताई. विद्यमान खासदार विनायकजी राऊत साहेब हे अतिशय कोकणची संस्कृती जपणारी व्यक्ती आहे आणि माणसातला माणूस अशी हे व्यक्तिमत्व आहे. खरं तर आताचे जे सत्ताधारी आहे म्हणजे सत्ता त्यांना फक्त 2.5 वर्षच मिळाली, त्याच्यामध्ये त्यांनी काम केलं, पण त्याच्यानंतर आता सत्तेत नसताना हे जे सत्ताधारी आहेत त्याच्यामध्ये ह्यांची नीती कशी फोडा आणि राज्य करा आणि प्रत्येक आज पक्ष फोडलेले दिसत आहेत आणि त्यांच्यावर कोणते कोणते आरोप करून त्यांना इकडे सामील करून घ्यायचं, त्यांनाच मंत्री करायचं ही या सत्ताधाऱ्यांची नीती आहे. आणि कुठे जरी आरोग्य असेल, बेरोजगारी असेल, महिलांचे मणिपूर सारखे विषय घडले म्हणजे कितीतरी बोलण्यासारखं आहे. प्रत्येक गोष्टी शेतकऱ्यांचा हमी भावाचा विषय असेल किंवा तुम्ही आता हे रिफायनरीचा पण विषय घेता, हे सगळे विषय असतील याच्यामध्ये कुठेतरी हे कमी पडलेले दिसत आहेत आणि त्यामुळे एक सुप्त लाट म्हणजे प्रत्येक ठिकाणी म्हणजे सोशल मीडियाचा एखादी जरी पोस्ट सत्ताधाऱ्यांची तुम्ही बघितली त्याच्यावरचे कमेंट फक्त वाचावेत आणि त्याच्यावरनं कळतं की लोकांमध्ये काय चाललंय. ही सुप्त लाट यांच्या विरोधात आणि तुमच्या बाजूने आमच्या बाजूने 100%. येस. बोला. काँग्रेस हा म्हणजे एकेकाळी मतदारसंघ काँग्रेस आणि काँग्रेसच्या विरोधात शिवसेना असं असायचं चिन्ह, मात्र सध्याचं स्थिती एकमताने शिवसेनेचा उमेदवार आहे. पण मी तो मुद्दा जरा नंतर ठेवलेला आहे. पण तरी सुद्धा विद्यमान खासदारांचं मला ह्या 5 वर्षातल्या दिसलेल्या कामामध्ये 2.5 वर्ष तर गेली होती आपली कोरोनामध्ये. ह्या काळामध्ये बरीच वर्ष जो मेडिकल कॉलेजचा जो विषय होता, शासकीय जे महाविद्यालयाचा जो विषय होता तो आम्ही मार्गी लावलाय आणि त्याच्यामध्ये महाविकासचं फार मोठं श्रेय आहे. आणि खासदारांच्याच कारकिर्दीमध्ये आज नाही म्हटलं तर या चिपीचा विमानतळ झालेला आहे हे मान्य करायला हरकत नाहीये. बरं, माझा तर सगळ्यात ह्याच्यावरती जाऊन बोलणं असं आहे की आपल्याकडे केंद्रातले मंत्री जर आहेत तर आपण रोजगारामध्ये आपण का मागे राहतो. त्यामुळे स्थानिक खासदार जरी असतील तरी सुद्धा केंद्रातून सुद्धा सपोर्ट होणं गरजेचं आहे. मला एक इंटरेस्टिंग मुद्दा म्हटला, चिपीच्या विमानतळाचं श्रेय खासदाराचं म्हणायचं का मिनिस्ट्रीचं म्हणायचं, कोण सांगेल याबद्दल काय बोला. चिपीच्या विमानतळाचं श्रेय केंद्रीय मंत्री नारायणराव राणे साहेबांचे आहेत, त्यांच्या कारकिर्दीत मंजूर झालं. त्यामुळे खासदारांचा काही प्रश्न नाही. खासदारांनी फक्त उद्घाटनाचा नारळ फोडला आणि तो इश्यू बनवला. त्याच्या पलीकडे खासदारांनी काही केलेलं नाहीये. बरं, लोकांना आणखी काय वाटतं इकडच्या रोजगाराबद्दल, इंडस्ट्री आणण्याबद्दल, बारसूचा मुद्द्याबद्दल कोणाला काही बोलायचं असेल मी त्यांच्याकडे. येस. खासदार म्हणत असतील ना की आम्ही लोकांपर्यंत गेलो, मग लोकांनी रोजगार का दिला? सिव्हल सारखा प्रकल्प खासदारांनी का ते अडवला? ते स्थानिक आमदार कोणाचा होता? शिवसेनेचा होता. रिफायनरीचा प्रकल्प कोणी अडवला? राजन साळवी साहेब, उद्धव ठाकरे साहेब जर त्याला ओके आहे तर मग तो खासदार का त्याच्यात अडवतात? त्याच्यामध्ये खासदारांचा इंटरेस्ट आहे ना काहीतरी, म्हणजे लोकांच्या जनतेचं त्यांना काही पडलेलंच नाहीये. त्याच्यामुळे रोजगाराचे विरोधी असणारे हे खासदार आहेत. हा मुद्दा तसाही माझा पुढच्या टप्प्यामध्ये येणारच होता, तो म्हणजे बारसू रिफायनरीच्या बाबतीत जेव्हा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं शासन होतं तेव्हा सुद्धा त्यांची भूमिका स्थानिकांचा विरोध असेल तर नाणारला आधी होतं, नंतर बारसूला आता आलेलं आहे. दरवेळी भूमिका नेमकी आहे तरी काय? आता यांच्याकडनं दावा होतोय जर का रोजगाराच्या बाजूने जर का खासदार होते तर ही रिफायनरी घालवली का किंवा विरोध का? रिफायनरीचा विषय आता काँग्रेस पक्षातील आता आमच्या ज्या जिल्ह्याच्या अध्यक्ष आहेत त्या खूप चांगलं बारसूमध्ये काम करतायत. 1600 महिलांवरती खूप अत्याचार करून त्यांच्यावरती केसेस घालण्यात आलेले आहेत, पण त्यांची कुठेही बाजू कुठेही मांडण्यात आलेली नाहीये. माझं म्हणणं होतं की ह्या लोकसभेच्या मतदारसंघातील किती नेत्यांनी महिलांची बाजू मांडली? आज महिलांच्या तुम्ही 1600 महिलांवरती जर अत्याचार होऊन जर केसेस होत असतील साहेब, 370 सुद्धा कलम लागलेला आहे. आणि त्याच्यामध्ये रुपाली सावंत असतील, काँग्रेसच्या तिकडच्या रत्नागिरीच्या नेत्या आहेत, आगाशे मॅडम असतील, ज्या ऍडव्होकेट आहेत, त्या स्वतः या केसेस स्वतःच्या स्वखर्चाने महिलांना न्याय देण्याचा प्रयत्न करतायत. नाही, मग माझं म्हणणं असं आहे की ह्या जर स्थानिक जर ही लोक आहेत, हे आमचे मतदार आहेत, तर या मतदारांवरती तुमचा अत्याचार का?
हा, आणि जर अत्याचार कर- स्थानिकांची जर मागणी जर नाहीये, दोन एक मिनिटं, सेकंड. हा विषय पूर्ण करूया. आपल्याला मी सुद्धा रोजगार ह्या विषयांमध्ये गेली सातत्याने मी 12 वर्ष काम करत आहे. मी काँग्रेसमध्ये आज 2011 पासून आहे. मी वारंवार या नेत्यांना सांगितले की तुम्ही रोजगार या विषयावर काम करा. केंद्रात तुमचे जर मंत्री आहेत तर तुम्ही हे विषय आणू शकता. आपला हा जिल्हा हा पर्यटन जिल्हा म्हणून जर घोषित तेच झालेला म्हणतात की आहे, आम्ही ती इंडस्ट्री refinery आणतोय, ती रिफायनरीला विरोध करताय, मग रोजगार refinery देणार आपल्याला कसा? नकोच आहे ना. विनाशकारी प्रकल्प नकोय. एक लक्षात घ्या, एक ते नाण्याची एक बाजू तुम्ही हा. बघताय, दुसरी बाजू असे आज बाहेर फिरताना आता प्रचारामुळे आम्ही कुठे जातो तो लोक आमच्या घरातले म्हणतात ते जातो तर महिलांना किंवा पुरुषांना भेटतो, आमची मुलं ग्रॅज्युएट झाली आहेत, वेगवेगळे काय कोर्सेस केले आहेत, त्यांना नोकऱ्याने कुठे ना मुंबईला तिथे भाड्याच्या कुठे राहतात आणि काहीतरी करतात, कसं तरी जीवित काढतात, ट्रेनमध्ये धक्के खालत चढत असतात. तर कुठेतरी आम्हाला इथे रोजगार निर्माण करा. बरं. मग यासाठी आमचा प्रयत्न असा की बाबा इथे बारसू रिफायनरी व्हावी म्हणून, की जेणेकरून लोकांना इथेच रोजगार मिळेल, आमची मुलं इथेच राहतील, जेणेकरून मात्र आता बघितलं अर्धी गावं आमची रिकामीच असतात. आज पण आम्ही परेड कॅन्टीनला फिरत होतो, ते लोकांचं म्हणणं की परेड कॅन्टीनच्या बाजारामध्ये माणसं दिसत नाहीत. तर उद्या जर ती झाली असते बारसू रिफायनरी वगैरे, तर तिकडचा भाग जो विद्युत पट्टा वगैरे झाला असता चांगला झाला असता ना, आमचं तिथे रोजगार निर्माण झाला असतं. आमचा आज म्हणा रोजगार निर्माण होत नाही याच्यामुळे. हा शिवसेनेला तर तुमचा मुद्दा आहे हा. आमचा रोजगार निर्माण पाहिजे. शिवसेना बोला. खरं तर चोराच्या उलट्या बोंबा अशा प्रकारची ही चर्चा सुरू आहे. या देशामध्ये गेली 10 वर्ष मोदी शहांच्या नेतृत्वाखाली या देशामध्ये सरकार आहे. या सरकारची जबाबदारी आहे इथं रोजगार, बेरोजगारांना रोजगार देणं, इथल्या महागाईवर त्या ठिकाणी नेमकी महागाई नियंत्रणाखाली आणणं, इथला जो सगळे जे प्रश्न आहेत या सगळ्या प्रश्नांची उत्तर देण्याची जबाबदारी सत्ताधारी म्हणून या ठिकाणी मोदी शहा सरकारची आहे, त्यांच्याबरोबर असणाऱ्या सगळ्या घटक पक्षांची आहे. बरं. पण या ठिकाणी जो नाणारचा प्रकल्प असेल, बारसू रिफायनरी असेल, याला विरोध का झाला? स्थानिक शेतकऱ्यांनी त्याला विरोध केलेला. बरं. कारण हे जर आपला जिल्हा पर्यटन आहे, पर्यावरणाच्या संदर्भातला सिंधुदुर्ग जिल्हा आणि रत्नागिरी जिल्हा आहे, तर याला त्या ठिकाणी पर्यावरणाला घातक असे त्या ठिकाणी उद्योगधंदे कशासाठी हवेत? कशासाठी इथल्या कच्च्या मालावर स्थानिक रोजगार त्या ठिकाणी उभा होऊ शकतो ना, बेरोजगारी मी विचारतो त्यांना, भाजपला विचारतो, कारण काही मिनिस्ट्री भाजपच्या अंतर्गत आहेत, केंद्रात येतात. बोला. आता सत्ताधाऱ्यांनी सांगितलं की 2 कोटी रोजगार दरवर्षी आणणार, पण हे असेच उद्योग कोकणात का? दरवेळेला काही वाईट करायचं असलं की कोकणात. आता रिफायनरीज सारखे उद्योग आहेत, हे पर्यटनपूरक नाहीयेत, इको सेन्सिटिव्ह झोन काही ठिकाणी आहेत आणि शेतकऱ्यांना विश्वासात घेतलं जात नाहीये. त्यांच्या जमिनी ओरबडायच्या, त्यांना विश्वासात न घेता असे उद्योग का लादले जातात कोकणवर आणि कोकणची वाट लावायची का यांना? ठीक आहे, मला भाजपकडे एक पूर्ण वेगळा मुद्दा याच्या संदर्भातला घेऊन येणार आहे, पण त्यापूर्वी दोघांना, राष्ट्रवादी आणि शिवसेनेला, एक रोजगार ही केंद्राची पण महत्वाची जबाबदारी आहे, सत्ता तुमची आहे, आणि रोजगार म्हणजे कोकणचा विनाश किंवा विनाशकारी प्रकल्प नाहीत. याला काय उत्तर? माझं स्पष्टपणे एक मत आहे की बरोबर आहे, केंद्राने राज्यात उद्योगधंदे आणले पाहिजेत, 100% बरोबर आहे. परंतु ज्या पद्धतीने केंद्र सरकारने महाराष्ट्र राज्यात उद्योगधंदे, बारसू, नाणार असू दे किंवा आणि इतर असू दे, त्या भागांमध्ये जर प्रकल्प, आता हा नाणार प्रकल्प किंवा बारसू $2,000 मिलियन प्रकल्प होता, मग त्याच्यात किती रोजगार निर्माण झाले असते, त्याच्यातला पैसा किती रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये अर्थव्यवस्था त्याची मजबूत झाली असती याचा अंदाज लावता येत नाही. परंतु हे करत असताना केंद्राने प्रकल्प आणायचे आणि इथे असणारे विरोधी खासदार आमदारांनी त्याला विरोध दर्शवायचा. साहेब ऐका 2 मिनिटं, की हा विरोध करत असताना ज्यावेळी बारसू नारायणमध्ये विरोध होता तर तिथले स्थानिक आमदार राजापूरचे राजन साळवी यांनी स्पष्टपणे भूमिका मांडली की हा प्रकल्प झालाच पाहिजे. मग त्यावेळी खासदारांनी का विरोध केला नाही राजन साळवींना? मग तो त्या समजा त्या प्रकल्पाच्या विरोधात स्थानिक लोक होते, मग राजन साळवी त्या प्रकल्पाच्या बाजूने का राहिले? हा माझा प्रश्न आहे समोरच्या लोकांना. बरं, मी येतो शिवसेनाकडे आणि पुन्हा भाजपकडे पण मला जायचं. एक लक्षात घ्या, म्हणजे राजन साळवी माझं असं म्हणणं आहे की शिवसेना पूर्ण बऱ्यापैकी याला पॉझिटिव्ह आहे, पण कुठेतरी काहीतरी चुकतंय. कोणतरी कुठला ते दबाव आणताना फुकट कसं ते कोणातरी श्रेय जाईल आणि लोकांचा रोजगार पद वाढला तर ते लोक भाजपला किंवा आमच्या मला यामुळे तुमच्या बोलण्यामुळे मला शिवसेनेला प्रश्न आहे. त्यावेळी आदित्य ठाकरे पर्यावरण मिनिस्टर होते, त्यांच्या प्रतिमेच्या संवर्धनासाठी हा प्रकल्प येऊ दिला गेला नाही, असं काही झालं? असं काही होतं त्यांच्या प्रतिमेसाठी? नाही, जनतेचा विरोध आहे, शेतकऱ्यांचा विरोध आहे. आणि ज्या जमिनी तिथल्या घेतलेल्या आहेत हे कोण आहेत? हे त्या ठिकाणी सगळे परराज्यातले सगळे लोक त्या ठिकाणी आहेत. त्यांनी त्या ठिकाणी शेतकऱ्यांना लुबाडलंय, छोट्या कमी किमतीमध्ये जमिनी घेतल्यात आणि आता त्या जमिनी विकून त्या ठिकाणी पैसे मिळवण्याच्या स्वप्नामध्ये ते आहेत. पण इथली जनता, इथला शेतकरी या सगळ्या प्रकल्पाला विरोध करणार. मी आपल्याला सांगतो, या जिल्ह्यामध्ये खासदार विनायक राऊतांच्या नेतृत्वाखाली जे काही विकास कामं झाली, चिपीचं विमानतळ असेल, मुंबई गोवा हायवे असेल,
या ठिकाणी कोरोनासारखा मोठा गंभीर अशा प्रकारचा आजार त्या ठिकाणी झाला होता, त्या काळामध्ये सुद्धा त्यांचं काम. शिवसेनेनं त्या ठिकाणी काम उभं केलं. बरं. आणि महाराष्ट्रातली जी आजची परिस्थिती आहे किंवा जे सगळे त्या ठिकाणी उद्धव साहेब जे शिवसेनेचे प्रमुख आहेत, या राज्याचे माजी मुख्यमंत्री होते, त्यांनी ज्या पद्धतीनं या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज जी त्यांना सहानुभूती मिळते, लोकांचा त्यांना त्या ठिकाणी पाठिंबा मिळतोय आणि लाखोंच्या संख्येने लोक सभेला त्या ठिकाणी एक मुद्दा मात्र या बारसूच्या बाबतीतला सारखा एम्प्लॉयमेंट म्हटला जातो, पण याबद्दल दोन्ही पक्षांना विचारणा प्रश्न आहे की प्रत्यक्ष टेक्निकल एम्प्लॉयमेंट किती आहे, जे सिनियर पोझिशनचे आहेत, आणि केवळ साध्या ज्याला स्वीपर आणि बाकीच्या प्रकारचा, त्यामुळे एम्प्लॉयमेंट तरी कशाला म्हणायचा प्रश्न असणार आहे. त्यामुळे अनेकदा त्याच्यामुळे गैरसमज लोकांमध्ये होऊ नये. टेक्निकल तुमचं म्हणणं बरोबर आहे, टेक्निकल जास्त तिकडे चान्स आहे, पण त्याला रिलेटेड जे बाकी कोर्सेस धंदे आहेत, जे बिझनेस आहेत, ते खाली स्थानिक लोकांनाच मिळणार आहेत ना ते. बरं, ठीक आहे. मला भाजपला प्रश्न आहे जो मगाशी मुंबई गोवा महामार्गाचा होता. मी आज अख्खा त्याच्यावरनं प्रवास मुद्दामून कोल्हापूरवरनं एंट्रीज पॉईंट असून सुद्धा पूर्ण मुंबई गोवा महामार्गावरनच प्रवास केला. अख्खा समृद्धी पार पडलेला आणि अतिशय चांगला झालेला, तिथून सुद्धा आम्ही प्रवास केला. बाकीचे सुद्धा जिल्हे जोडले गेलेले आहेत. एकट्या कोकणाचा काय प्रॉब्लेम आहे? सगळं केंद्रापासून इथपर्यंत सगळी सत्ता आहे, एकमत पण आहे. या एका बाबतीत तर विरोधकांचं पण एकमत आहे की हा रस्ता चांगला झाला पाहिजे, तर होत का नाही? आता मुळात हा जो रस्ता होऊ घातलाय, आपल्या काही मित्रांनी सांगितलं की विद्यमान खासदार, आपला मूळ मुद्दा होता की विद्यमान खासदारांनी या 10 वर्षात काय केलं, तर ते मुळात 7.5 वर्ष सत्तेत होते, लक्षात घ्या. आणि त्यांच्या कारकिर्दीत रस्ता झाला असं ते म्हणतायत, किंवा हॉस्पिटल झालं. आता विद्यमान ते खासदार होते, मोदींच्या पॉवरवर किंवा मोदींच्या छबीवर ते निवडून आलेले होते, आणि मग त्या कारकिर्दीत राज्य शासनाकडून किंवा केंद्राकडून जी कामं झाली, तर ती त्यांच्या नावावर फाडायची. तर म्हणजे गेल्या 10 वर्षात काही लोकसंख्या वाढली, ती सुद्धा त्यांच्यामुळे वाढली का, असं म्हणण्यासारखं होईल, लक्षात घ्या. आणि राहिला प्रश्न हायवेचा, पण आज केंद्रात शासन आहे, आज हायवे होतोय. कुठच्या तरी गोष्टीला कुठचा तरी, जशी बऱ्याच गोष्टी होतात, विमानतळ झाली किंवा काय झालं, तर हायवेचा पण गेल्या 10 वर्षात मी उत्तर प्रदेशमध्ये सुद्धा आताच्या विधानसभा निवडणुकांसाठी गेलो होतो, मी अयोध्येसाठी गेलो. तिकडचे रस्ते पूर्ण झाले सुद्धा, विक्रम झाले, इतके मोठे मोठे रस्ते करण्यात आले होते. भारतातला एवढा सलग असलेला हायवे असेल, इकडे समृद्धी महामार्ग आता ठाण्याला जोडायला इतक्या अंतरावरती आलेला आहे. एकट्या मुंबईचा काय, म्हणजे मुंबई गोव्याचा काय प्रॉब्लेम होतो? हा जवळजवळ गोव्यापासून आपला रत्नागिरीपर्यंत झालाय. कुठे झालाय हा गोवा महामार्ग पूर्ण झालाय? मुंबई गोवा पूर्ण झालाय? मला सांगा. गेली 11 वर्ष आपण बघतोय तसंच, म्हणजे मला वाटतं संगमेश्वर पर्यंत रस्ता आहे, संगमेश्वरच्या पुढे बघतो तर खड्ड्यात रस्ता आहे की रस्त्यात खड्डा आहे तेच समजत नाहीये. परिस्थिती पूर्वीसारखीच आहे, ती काय बदललेली नाहीये. बोला. त्यांना आता कसं विमानतळ झाल्यामुळे त्यांचं तिकीट विमानातून काढतात डायरेक्ट, त्यामुळे त्या सत्ताधाऱ्यांना निघायचं चिपीला उतरायचं. ते आता डायरेक्ट तसंच झालंय चिपीचं. पण त्यांनी सांगावं, आता जे श्रेय घेत आहेत ना, त्यांनी आता चिपीची परिस्थिती काय आहे आणि कोणाच्या स्वार्थामुळे चिपी आणि मोपा झाला आणि त्याच्यात सिंधुदुर्गाचा का नाश झाला. चिपीचं सुद्धा मी ऐकून अनेकदा विमानं कॅन्सल होतात तिथे. हे तुमच्या न्यूजवरच आम्ही ऐकतो, आम्हाला काय विमानं आम्ही जाऊ शकत नाही का, आम्ही सर्वसामान्य जनता. व दुसरी गोष्ट म्हणजे सत्ताधारीच सांगतायत, सत्ताधाऱ्यांचे केंद्रीय उद्योग मंत्री सत्ताधाऱ्यांचे, राज्यातले उद्योग मंत्री सत्ताधाऱ्यांचे, आणि प्रश्न विचारतात उद्योग कोणी काढला नाही. रोजगाराचं म्हटलं तर आपल्या सिंधुदुर्गात आता बघितलं तर आपण इकडे आता शैक्षणिक दृष्ट्या बघितलं तर बरेच विद्यार्थी जातात, पण पुढे 12वी झाल्यानंतर ती मुलं जातात कुठे? रोजगार म्हणजे फक्त विनाशकारी प्रकल्प आणायचे आणि त्यातून रोजगार निर्मिती करायचं. त्याच्यापेक्षा पर्यावरणपूरक आपला जर पर्यटन दृष्ट्या जर जिल्हा म्हणून जर घोषित झालेला आपल्या देशात 1 नंबरचा, मला तुमचा मुद्दा मांडणे आणि तोही माझा मुद्दा घेणार आहे. पर्यावरणपूरक तुम्ही रोजगार अख्खा कोकण या प्रामुख्यानं ज्या 2 उत्पादनांसाठी ओळखला जातो, एक म्हणजे काजू, एक म्हणजे आंबा. तुम्ही प्रोसेसिंग युनिट काहीतरी, प्रोसेसिंग युनिटचा मुद्दा मी किमान गेले 10 बजेट प्रत्यक्ष कार्यक्रमाच्या निमित्तानं कव्हर केले. दरवेळी कोकणामध्ये प्रोसेसिंग युनिट. माझा या दोघांना प्रश्न, मला पहिल्यांदा जनतेला प्रश्न, ही प्रोसेसिंग युनिट आली, स्टोरेज फॅसिलिटी आल्या, वेअर हाऊसेस आलेले थे. काजू प्रोसेसिंग हा काजू आंब्यापेक्षा काजू हा महत्वाचा कोकणातला आणि त्या कोकणातला पूर्ण व्यवसाय आहे. आज काजू कारखानदारांची रत्नागिरीपासून बांद्यापर्यंतची व्यवस्था तुम्ही काय झाली ती बघा. आजची अवस्था कोरोना, नोटाबंदी आणि जीएसटी तिन्ही गोष्टीनंतर आज काजू उद्योजक काय करतोय, आणि घाटमाथ्यावर त्याला काल साखर कारखान्याकडे 17-18 हजार कोटी रुपये दिले जातात, पण काजू कारखानदारांना काही मदत मिळत नाही. त्यामुळे शेतकरी इथे जे पिकतं ते घाट माथ्यावर नेऊन त्याच्यावर प्रोसेस युनिट होतात आणि तिथे रोजगार निर्मिती
किती मोठ्या प्रमाणात होते. मग आपण कोकणात जर पिकतंय तिथे तो उत्पादन विकत का काय? होत? माझा हा दोघांनाही प्रश्न आहे. मी पहिल्यांदा तुम्हाला विचारतो, कारण 10 वर्ष तुमचा खासदार आहे आणि तुमची सत्ता आहे म्हणून तुम्हाला पण विचारणार आहे. कुठे गेली ती प्रोसेसिंग युनिट? काजूचं असेल, पिका बाकीचा थोडा आंबा वगैरे इतकं उत्तम इकडे साध्या साध्या गोष्टींची लोणची बनवली जातात, चटण्या बनवल्या जातात, ते पदार्थ इथे मिळतात सहजपणे, पण ती देशावरती किंवा त्याचं मार्केटिंग होत नाही. काय प्रॉब्लेम? याला केंद्र सरकार आणि राज्य सरकार जबाबदार आहे. बरं. स्थानिक इथले जे नागरिक आहेत किंवा लोक आहेत ते त्या ठिकाणी हे प्रोसेसिंग आपल्या छोट्या भांडवलामध्ये त्या ठिकाणी करतायत. पण त्याला जर आपण मोठ्या प्रमाणात जर केलं आणि जर समजा तरुणांना इथल्या रोजगार देण्याचा प्रयत्न केला तर हे होऊ शकतं. पण अशा प्रकारचा विषयच नाही. जे काय चुकीचं आहे, जे म्हणजे पर्यावरणाला जे घातक आहे ते प्रकल्प त्या ठिकाणी आणायची. ठीक आहे. काँग्रेसला विचारायचं आहे, यांच्या म्हणजे 2014च्या आधी 3 टर्म काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार होतं. 3 टर्म म्हणजे 15 वर्ष मुद्दे हेच होते. मला सांगा, कोकणामध्ये वेअरहाऊस, कोल्ड स्टोरेज, ट्रान्सपोर्ट फॅसिलिटी, आंब्यावरची प्रक्रिया असेल किंवा अन्य उत्पादन, जी फळं उत्पादन आहे त्याच्यावरची प्रक्रिया, ही युनिट स्थापन का नाही झाली? युनिट्स आता काही प्रमाणामध्ये जे युनिट्स आहेत ते बरेच युनिट्स बंद झालेले आहेत. बरं, आपण आता थोडंसं बदलत्या युगाकडे जेव्हा जात असतो त्यावेळेला त्यावेळेलाही मागच्या सुद्धा आपण डिबेटमध्ये बोललो होतो की असे काही प्रकल्प, नवीन उद्योग आपण आणू शकतो की ज्याच्यामधून कुठेही या पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये. जसे आपण गार्मेंट इंडस्ट्रीचा सुद्धा विषय घेतला होता, त्याच्यामध्ये महिलांना आपण मोठ्या प्रमाणामध्ये आपण काम देऊ शकलो असं. जसं पवार साहेबांनी जसं बारामतीमध्ये जसं गार्मेंट युनिट जसे उभे केलेत, अशा पद्धतीचे वेगवेगळे. कारण कसं होते, जसं वातावरणात बदल होतोय, आता आंब्याच्या उत्पादनामध्ये सुद्धा आता प्रचंड घट होती, क्वालिटीमध्ये सुद्धा बराच फरक होतोय, काजूमध्ये सुद्धा उत्पादन कमी होतंय. पण भविष्यात कदाचित रिफायनरी नंतर तुम्ही जर गुगलवर जरी तुम्ही सर्च केलात की साईड इफेक्ट्स ऑफ ऑइल रिफायनरी याच्यावरती, बारसूच्या विषयावरती, तर त्याच्यामध्ये प्रामुख्याने हे 2-4 मुद्दे मेन्शन आहेत की कॅन्सर सारखा रोग पसरतोय, त्याच्यानंतर अस्थमा सारखा रोग पसरतोय, महिलांना किनारपट्टी. आणि मला वाटतं याचा परिणाम नक्कीच ह्या फळ बागायतींवरती होईल. त्यामुळे इथे हा राजकारणाचा मुद्दा नाहीये, पण आपल्या पिढीसाठी आणि ह्या नवीन उद्योजकांसाठी हा फार गंभीर विषय आहे. त्यामुळे सिरियसली ह्या विषयावरती मी ताई तुमच्याकडे येतो त्यापूर्वी भाजपला माझा प्रश्न आहे, भाजप आणि शिवसेनेला सुद्धा. जसं मी त्यांना विचारलं की तुमच्या 3 वर्षाच्या 3 टर्म्स मध्ये काँग्रेस राष्ट्रवादीला जसा माझा प्रश्न आहे तसंच तुम्हाला तर 2 वर्षाची टर्म इथे 2 टर्म मिळालेल्या 10 वर्षाच्या, इथेही युनिट स्थापन का नाही होते? प्रक्रिया उद्योग कोकणामध्ये नीट फळत फुळत का नाही? मुळात आधी तुम्ही समजून घेतलं पाहिजे की फूड प्रोसेसिंग, काजू, आंबा, ह्या ज्या प्रोसेसिंग युनिट आहेत याच्यातून महारोजगार उपलब्ध होणारा नाही. कारण तो तुम्ही तुमच्या घरात घातलं तर तुमच्या कुटुंबातील 4 माणसं असली तरी ते चालवतात. दुसरी गोष्ट, याचं मार्केट मुख्य मुंबई, पुणे किंवा असं असल्यामुळे इथलं ट्रान्सपोर्टेशन आणि इथला जो उत्पादन खर्च ह्यामध्ये तफावत होते आणि तो परवडण्यासारखा नाही. आणि नुसतं काजू युनिट आणि पर्यावरणपूरक उद्योग हे करून महारोजगार इथे उपलब्ध होणार नाही. म्हणजे मोठे उद्योग नाहीत कारण त्याच्यामध्ये विरोधक आहेत आणि सत्ताधारी आहेत आणि त्या प्रकल्पाचा विनाशकारी आहेत. छोटे उद्योग होणार नाहीत कारण ते वायबल नाहीये, ते उपयोगाचे नाही. जर महारोजगार झाला पाहिजे तर जो आम्ही आणू किंवा केंद्रातून किंवा आमचा पक्ष करतो तर यांचं कायम असतं विरोधकांचं. तिथले स्थानिक थोडेसे विरोधक घ्यायचे ते असतातच. ज्याची जमीन जाते तेव्हा हा सर्वसामान्य भारताचा प्रश्न आहे. कुठेही तुम्ही राष्ट्रीय प्रोजेक्ट करा, त्याला लागणारी जमीन, तिथल्या जमीन मालकांचा हा विरोध होतच असतो. त्यांना एकत्र करायचं आणि पर्यावरणपूरक उद्योग नाही म्हणून बोंब मारायची. आता रिफायनरी जो मुद्दा आहे, तुम्ही गुगलला करा किंवा आणि करा तर ठीक आहे, तो असेल किंवा नसेल हा विषयांतराचा हे असेल. मग मला एक सांगा की सी वर्ल्ड मध्ये असं कुठचं पोल्युशन होणार होतं, कुठचा पर्यावरणपूरक त्याच्यात गोष्टी नाहीये? हा प्रश्न सी वर्ल्डचा मगाशी इकडे एकाही मान्यवरांनी विचारला होता, तो मी विचारतो. त्यापूर्वी शिवसेनेचा मुद्दा बोला. एक लक्षात घ्या, आता हे जे आपण प्रोसेसिंग युनिट म्हणतात सगळं म्हणतात हे आपण सरकार सगळ्यांना देतं, अनुदान पण देतं, बऱ्यापैकी युनिट उभे पण राहिलेले आहेत, पण ते पुढे टिकले नाहीत. आता टिकले नाहीत का नाही झालं, त्याचं बरेच जणांची मानसिकता असते वेगळी असते. टिकले नाही ते मार्केटिंगला कमी पडतात किंवा त्यांना लेबर जी खाली हाताखाली असते ती त्यांना भेटत नाही. या बऱ्याच गोष्टी. आता मला वाटतं सिंधू रत्नामधनं बऱ्यापैकी आपण त्या प्रोसेसिंग युनिटवरच आता खर्च होतोय. त्याच्या अगोदर चांदे ते बांधा होती, त्यात होत होती. केंद्रातून नाबार्ड कडनं जिल्हा बँकेचं फार चांगलं काम चाललं होतं त्याच्यावर. प्रोसेसिंग युनिट बऱ्यापैकी आम्ही केलं, सगळ्यांना बऱ्यापैकी दिलेलं आहे. कुठलं असं नाही असं नाही, सगळे प्रयोग झाले आहेत. डेअरीचे प्रोजेक्ट आले, त्याच्यात ते 13 पण डेअरीसाठी पण सगळ्यासाठी आपण मदत केलेली आहे. पण ते कुठेतरी काहीतरी चुकतंय, ते काय चुकतं ते आम्ही शोधायचा प्रयत्न करतो. राष्ट्रवादी मी येतो. पहिल्यांदा मी सांगू इच्छितो की आपल्याकडे काजू उद्योग, आंबा उद्योग
फिशरीज म्हणजे माशाचा उद्योग हे प्रमुख उद्योग आपला उत्पन्नाचा सोर्स आहे. तुम्ही जिल्हा उद्योग केंद्रात केव्हा तरी भेट द्या साहेब. जिल्हा उद्योग केंद्रात जर तुम्ही स्टडी केलात तर ह्या जिल्ह्यातील मॅक्झिमम 50% उद्योजकांनी ह्या प्रकल्पाची सबसिडी घेऊन प्रकल्प उभे केलेत. हे कोण बोलत नाही. फक्त आता माझ्याकडे कागद नाही म्हणून गेल्या आठवड्यातच मी जिल्हा उद्योग केंद्रात माझ्या क्रशरच्या बाबतीत गेलो होतो. त्यावेळी मी त्या अधिकाऱ्यांना विचारलं की बाबा आपल्या जिल्ह्यात किती उद्योगधंदे आहेत, कुठले कुठले आहेत. तर माझे डोळे असे पांढरे झाले. साहेब एवढे आता कणकवली तालुक्यात साहेब काजू उद्योग म्हणालात ना, कणकवली तालुक्यात काजू कारखानदार कमीत कमी 20 आहेत. 20 लोक काजू सोलण्याचं काम करतात आणि काजू गर काढून तो मुंबईला ट्रान्सपोर्टिंग करून विकला जातो. त्याचबरोबर फिशरीज म्हटलं तर रत्नागिरी सारख्या ठिकाणी 3 फिशरीज मोठ्या इंडस्ट्रीज आहेत आणि त्याला मासा आपल्या जिल्ह्यातून जातो आणि तिथे नाही फिशरीज मेमन. मला असं म्हणायचं हे यश राऊतांचं असं म्हणायचं तुम्हाला? नाही. हे यश हे केंद्र सरकार आणि राज्य सरकारचं आहे. आणि मी काय म्हणतो, ज्या लोकांनी ही सबसिडी म्हणा किंवा जिल्हा उद्योग केंद्रातनं किंवा उद्योगधंदे उभारण्यासाठी सरकारची मदत घेतली आहे त्या लोकांनी प्रखरपणे हे विरोधक जे बोलतात त्यांच्या समोर येणं गरजेचं आहे. आपला सगळ्यात महत्वाचं म्हणजे शेतकरी कोकणातला जगला पाहिजे आणि त्याच्यासाठी प्रयत्न झाले पाहिजे आणि हे प्रयत्न आधी आदरणीय पवार साहेबांनी केलेले आहेत. कोकणामध्ये 100% फलोत्पादन योजना आणून शेकडो एकर जमीन, हजारो एकर जमीन त्या फलोत्पादनामुळे कितीतरी लोकांना त्याचा लाभ झालेला आहे. आणि आज आपला कोकणातला सर्वसामान्य शेतकरी आपल्या मुंबईच्या भावाला आता पैसे पाठवतो, जो मनी ऑर्डर करणे त्याच्याकडनं पैसे घ्यायचा. हा एक बदल म्हणजे एक जिवंत आख्यायिका म्हणायला पाहिजे. हा एक बदल कोकणाच्या शेतकऱ्यामध्ये झालाय. आणि सगळ्यात महत्वाचं की केंद्राने आयात शुल्क हे वाढवलेलं आहे. स्वामीनाथन आयोगाप्रमाणे आदरणीय पवार साहेबांनी ही कमिटी केलेली स्वामीनाथन आयोग, आणि तेव्हा त्यांनी लागू केलेलं की 1.5% रक्कम ही प्रत्येक शेतकऱ्याला त्याच्या उत्पादनाच्या 1.5% रक्कम ही मिळाली पाहिजे. तो हमीभाव मिळाला पाहिजे. तो मिळत नाहीये कारण आयात शुल्क 20%वरनं 5%वर आणलंय केंद्राने. मग ह्याच्यासाठी प्रयत्न सत्ताधारी का नाही करत आहे? आमच्या शेतकऱ्यांना ह्याची न्याय मिळवून दिला पाहिजे. मला एक सीवर्डचा मुद्दा होता तो घेऊन मला शेवटच्या मुद्द्याकडे यायचं, ते म्हणजे उमेदवारी आणि इथलं राजकारण नेमकं कसं झालं. पण त्यापूर्वी सीवर्डचा मुद्दा राहायला नको. तो मी विद्यमान खासदारांच्या प्रतिनिधींना विचारतो. सीवर्डला विरोध का होता? कुठल्याही प्रकल्पाला या जिल्ह्यामध्ये विरोध नाही. सगळ्यांचं त्या ठिकाणी सहकार्य आहे. पण जर प्रकल्प यायचे झाले तर इथल्या पुढारी आधी त्या ठिकाणच्या जमिनी आहेत त्या शेतकऱ्यांच्या जमिनी लाटण्याचा प्रयत्न करतात. हा एक मतदारसंघ बॅरिस्टर नाथपाय मधु दंडवत यांची परंपरा राहिलेला, वारसा राहिलेला हा मतदारसंघ आहे लोकसभेचा. आणि ती परंपरा, तो वारसा घेऊन खासदार विनायक राऊत या मतदारसंघामध्ये काम करतात. तर आपण बघितलं त्या काळामध्ये जे प्रकल्प झाले, समजा मधु दंडवते साहेबांनी कोकण रेल्वे आणली, तर तुम्ही बघा त्या रेल्वेच्या आजूबाजूला दंडवतेंच्या नावावर जमीन आहे का? पण जर आपण इकडे गेलात या जिल्ह्यामध्ये ज्या ठिकाणी जे प्रकल्प आणण्याचे निश्चित झालं त्याचा आधी त्या ठिकाणी राजकीय पुढाऱ्यांना कळतं आणि मग पुढारी त्या ठिकाणी तिथली जी शेतकऱ्यांची जमिनी आहेत त्या जमिनी लुटण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे प्रकल्पाला समजा 200 एकर लागत असेल तर त्या ठिकाणची 2000 एकर जमीन ही त्या ठिकाणी संपादित केली जाते आणि तिथले राजकीय हे जे काही पुढारी आहेत ते त्या ठिकाणी ती जमीन लाटण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे पहिला महत्वाचा विषय आहे की कुठल्याही प्रकल्पाला विरोध नाही. सर्वसामान्य शेतकऱ्याचं नुकसान म्हणणं आहे की विरोध नाहीये, प्रकल्पाला विरोध नाही असं आता ते ऑन कॅमेरा ऑन रेकॉर्ड म्हणाले. ते म्हणतायत ते पूर्णपणे चुकीचं आहे. सीवर्ल्ड आघाडीचं सरकार होतं, ज्यावेळी 15 वर्ष आघाडीचं सरकार होतं त्यावेळी 1300 एकरवर हे नोंद घातली होती. त्याच्यानंतर फडणवीस साहेबांचं सरकार आल्यानंतर 340 एकरवर तो प्रकल्प आणला गेला. तरी त्याला विरोध ह्या शिवसेनेने केला, विद्यमान खासदारांनी केला. लोकांची माती भडकवायची, लोकांची माती भडकवून त्यांना बेरोजगार ठेवायचं, तर त्यांना कार्यकर्ते मिळणार. खासदारांनी त्यांच्या उत्तरामध्येच या प्रश्न जो तुम्ही विचारला त्याच्यामध्ये उत्तर आहे की पूर्वी जमीन लागत होती 14 एकर, त्यांनी 1400 एकर सांगितलं आणि नंतर ती 370 वर आली. हे का घडलं? कोण आहे याच्यामध्ये? 370 करण्यामध्ये जी 1300 एकर जमीन वगळली गेली, ही जी जमीन आहे ही इथल्या पुढाऱ्यांनी आपल्या खिशात घातली. अशाचमुळे प्रकल्पांचं त्या ठिकाणी नुकसान झालेलं आहे. मला आता शेवटचा प्रश्न घ्यायचा कारण वेळेची मर्यादा. एक कमेंट फक्त या दादांची घेतो आपण. बोला. विरोध झाला नाही, पण हायवे जेव्हा झाला तेव्हा कोणी विरोध केला जरा माहिती काढा. जेव्हा हा नॅशनल हायवे जेव्हा होत होता तेव्हा कोणी विरोध केला जरा माहिती काढा तुम्ही चॅनल. आणि हायवेच्या बाजूला कोणाकोणाच्या जमिनी होत्या. आणि मी काय म्हणतो, समजा जमिनी कोणाच्या तरी असतील म्हणून रोजगार येणाऱ्या प्रकल्पाला विरोध करायचा काय? की नक्की तरुणांच्या रोजगारासाठी तुमचा विरोध आहे की कोणतरी आपल्या पक्षात? आता हे सगळे जर का मुद्दे एक कमेंट घेतो. हायवे पूर्ण झालेला नाही
लोक आजही त्या ठिकाणी अडचणीमध्ये आहे. भूसंपादनाचे पैसे मिळालेले नाहीत आणि हे सगळं करत असताना ज्या ज्या ठिकाणी लोकांना विकास हवा होता, लोकांनी जमिनी दिल्या, त्या ठिकाणी रस्ते झाले, पण आज त्या ठिकाणी रस्ते अपूर्ण असताना लोकांवर टोल, सिंधुदुर्ग जिल्हावासियांना टोल लादण्याचा प्रयत्न, असे अनेक प्रश्न हे आहेत आणि त्यामुळे सातत्यानं आमचा चुकीच्या गोष्टीला तो कोणी असला तर त्याला विरोध आमचा राहील. बरं, प्रकल्पाचा विषय पण बाजूला साहेब थोडासा ठेवून आपण आंबोलीवरती पण बोलू शकतो. आंबोली सारखा आज मतदारसंघ जो आहे तो का नाही डेव्हलप झाला? तर वारंवार आम्ही ह्या गोष्टीचं सुद्धा मागणी करते की आपण आता हा विषय थोडासा बाजूला ठेवूया. प्रकल्प तर राहणारच आहेत. तर गोवासारखं राज्य, एवढं मोठं राज्य आज जे सत्ता केंद्र जे चालवतं ते पर्यटनावरती चालवतं, तर तेच आपण सिंधुदुर्ग चालवू शकतो. फक्त इथे एक चांगल्या प्रकल्पांना आणि सिंधुदुर्ग तर पर्यटन जिल्हा म्हणून सुद्धा जाहीर आहे. मी हे सगळे मुद्दे जर का असतील तर आता माझा शेवटचा प्रश्न जो सगळ्यांना असणार आहे तो असा, काही जण म्हणतात काही कामं झालेली आहेत, त्यांचं म्हणणं कामं झालेली नाहीयेत, मग एकतर विद्यमान खासदाराला त्याचा फायदा तरी होईल नाही तर नुकसान तरी होईल. तोच माझा आता प्रश्न आहे. पुन्हा एकदा मी महाविकास आघाडीपासून सुरुवात करेन कारण त्यांचे विद्यमान खासदार आहेत आणि त्यानंतर महायुतीकडे मी जाईन. इतर वेळी माझा प्रश्न असतो तुमचा उमेदवार कोण, पण माझ्या मते इथे बहुधा राऊतांचं नाव कन्फर्म झालंय अशी साधारणपणे चर्चा आहे. खासदार विनायक राऊत ह्या लोकसभेचे आताचे उमेदवार आहेत, भावी खासदार आहेत. मोठ्या मताधिक्याने ते त्या ठिकाणी निवडून येणार आहेत. त्यामुळे आज त्यांच्या समोर उभा राहायला उमेदवार नाही ही परिस्थिती विरोधकांची आहे आणि त्यामुळे एकतर्फी निवड कारण जर खासदार विनायक राऊतांनी जे काम केलं म्हणून ते पहिल्यांदा 1.5 लाखाच्या मताधिक्याने आले. कारण या मतदारसंघात हा जिल्हा माझ्या मालकीचा आहे, मी याचा मालक आहे, अशा प्रकारचे नेते आविर्भावात होते. हा टोमणा नेमका कोणाला, ज्यांना कोणाला समजायचं ते समजेल. कारण आज जे केंद्रीय मंत्री आहेत, उद्योग मंत्री, एकही उद्योग गेल्या 2.5 वर्ष त्यामध्ये आलेला नाही. स्वतःचा फक्त त्या ठिकाणी प्रोटोकॉल सांभाळण्यासाठी हे मंत्रीपद आहे. आणि माझा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की खासदार विनायक राऊत हे पहिल्यांदा 1.5 लाखाच्या मताधिक्याने आले, या जिल्ह्यातला दहशतवाद ही सगळी गुंडगिरी मोडून काढली आणि नंतर दुसऱ्यांदा आले ते 2.25 लाखांनी आले. मग जर ते पहिल्यांदा आले 1.5 लाखांनी आणि दुसऱ्यांदा 2.25 मग जनतेचा पाठिंबा आहे. आणि म्हणून मी आपल्याला सांगतो भाजपासोबत, पण आता भाजपासोबत नाही असू दे ना, भाजपासोबत जरी त्या ठिकाणी नसली तरी आजची परिस्थिती ही वेगळी आहे. दोन्ही वेळा मोदी लाटेमुळे आले. भाजपची मदत होती भारतीय जनता सुनामी येणार आहे. कालपर्यंत लाट होती, आता शिवसेनेच्या महाविकास आणि इंडियाच्या माध्यमातून या देशामध्ये सुनामी येणार. ठीक आहे. आता माझा शिवसेनेला प्रश्न आहे या बाबतीत. त्यांचा दावा एकतर सुनामी आहे, त्यांचा दावा 2 लाखाच्या जास्तीचं लीडचा आहे आणि माझा प्रायमरी प्रश्न आहे की इकडनं महायुतीतल्या उमेदवाराचं काही नावं कोणाची ठरतायत? त्यांचा विषय कसा, त्यांच्याकडे एकच उमेदवार आहे, त्याकडे दुसरा उमेदवार राहायला तयारच कोण नाही. एकच आहे विनायक राऊत, त्यामुळे काय ते आहे ते आपलं नाव घेऊन ते मोकळे होतात. आमच्याकडे महायुती आहे, आमच्याकडे 100% जिंकण्याची खात्री आहे आणि महायुती असल्यामुळे सगळे मातबर नेते आहेत. तर भाजपकडनं पण 3-4 नेते तयार आहेत, आमच्याकडनं पण किरण संबंध नेते आहेत, असे सगळेजण इच्छा. आणि जिथे गर्दी असते उमेदवारांची तिकडे थोडा वेळ लागतो ना उमेदवार निवडून द्यायला. गर्दी आहे म्हणून वेळ लागतो का भाजपचे दावे असतात म्हणून वेळ लागतो? नाही, गर्दी आहे म्हणून वेळ आहे. भाजपला दावा वगैरे काही नाहीये. महायुतीमध्ये सगळं चांगलं आहे, काही अडचण नाही आणि आमच्यात लवकर 2-3 दिवसात आमचा उमेदवार फायनल होईल. आणि आम्हाला आमची घाई गडबड अजिबात नाहीये, काही गडबड नाही. आमच्या शेवटच्या सणाला जरी उमेदवार दिला तरी आमच्या 3-4 लाखाच्या फरकाने येणार निवडून. 3-4 लाखाच्या फरकाने. माझा भाजपला प्रश्न आहे, एक मोठं नाव चर्चेत आहे ते म्हणजे नारायण राणे यांचं. आता राज्यसभेची निवडणूक जेव्हा झाली तेव्हा भाजपकडनं सगळीकडे चर्चा होती की नारायण राणेंचं नाव असेल, पण ते नव्हतं आणि त्यामुळे चर्चा जोरदार सुरू झाली की ते लोकसभेसाठी या मतदारसंघातून त्यांना उभं केलं जाईल. आपलं काय म्हणणं? अशी मी सुद्धा चर्चा ऐकतोय, पण या बाबतीतला निर्णय भारतीय जनता पक्षाचे जे वरिष्ठ कमिटी आहे या बाबतीत घेतील. मी हे सुद्धा ऐकून आहे आणि मी स्वतः त्यांचा कार्यकर्ता आहे की त्यांच्या तब्येतीमुळे त्यांनी म्हणजे फॅमिलीचा प्रश्न असेल किंवा काही बोलणं इथे इष्ट होणार नाही की त्यांच्या तब्येतीवरून ते तयार नाहीये. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की उमेदवार कोण, तर इथे भारतीय जनता पक्ष असेल, महायुतीचे पण रवींद्र चव्हाण, जठार नाही जठार साहेब असतील, महायुतीचे आपले शिवसेनेचे भैया सामंत असतील, जठार साहेब असतील आणि असे किती आहेत, तो पक्ष ठरवेल ज्या महायुतीचा उमेदवार कोण. आम्हाला पूर्ण आदेश देण्यात आलेले आहेत, कुठचाही महायुतीचा पैकी कोणी उमेदवार असू देत, वाडीवाडीत वस्त्यावर पूर्णपणे 100% काम मोदींसाठी केलं पाहिजे. ठीक आहे. राष्ट्रवादीची यातली भूमिका एक महाविकास आघाडी म्हणून आहे, पण तरी सुद्धा मला हे समजून घ्यायचं एक छोटी आकडेवारी आहे. हा जो लोकसभा मतदारसंघ आहे
त्यामध्ये चिपळूण शेखर निकम राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे आता अजित पवार, रत्नागिरी उदय सामंत अर्थातच शिवसेना म्हणजे शिंदे, राजापूर राजन साळवी शिवसेना ठाकरे, कुडाळ वैभव नाईक शिवसेना ठाकरे, कणकवली नितेश राणे भाजप, सावंतवाडी दीपक केसरकर शिवसेना शिंदे. म्हणजे शिवसेनेसाठी आता जी काही ताकद मिळू शकते ती केवळ या मतदारसंघातून मिळू शकते. बाकीची सगळी ताकद ही यांची आहे. याचा काय परिणाम? आपण आकड्यावरती चालू. आता पाहिलात तर ज्यावेळी खासदार विनायक राऊत उभे होते का मागच्या 5 वर्षात, त्यावेळी भाजप शिवसेना आघाडी होती, युती होती. आणि भाजप शिवसेनेच्या युतीमध्ये आता जे उद्योगमंत्री आहेत उदय सामंत यांनी त्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 60,000 मताचं लीड उदय सामंतांना भाजप शिवसेनेनं त्यांना दिलेलं आहे. त्याचबरोबर रत्नागिरी राजापूरमध्ये 30,000चं लीड आहे. कणकवली मतदारसंघामध्ये देवगडमध्ये 6,500चं मताधिक्य निलेश राणेंना आहे. त्याचबरोबर वैभव नाईकांच्या मतदारसंघामध्ये 8,500चं मताधिक्य विनायक राऊतांना आहे. त्याचबरोबर दीपक भाई केसरकर यांच्या मतदारसंघामध्ये 26,500चं मतदाधिक्य विनायक राऊत साहेबांना. आता ही जर आकडेवारी तुम्ही पाहिलात, आता हे सगळे तिन्ही पक्ष एकत्र झालेले असताना तिकडनं तुम्ही म्हणता शेखर निकम पासून उदय सामंत पासून अशी जर तुम्ही रँक पाहिली तर हे ताकदीचे नेते आहेत आणि ते काय झोपून राहणार नाहीत. आपला उमेदवार महायुतीचा उभा राहिला, लीड येणार कुठून? तर हे लीड येणार कुठून? साहेब आधी बरं झालं, याच्यातनं एक राजकीय प्रश्न आपण उपस्थित केला. खरं तर या संपूर्ण कोकण पट्ट्यामधनं एकच भाजपचा आमदार निवडून आला होता, ते म्हणजे आमदार नितेश राणे. त्या नितेश राणेंना भारतीय जनता पार्टीने मंत्री केलं नाही. रवी चव्हाण साहेब हे आमदार डोंबिवलीचे आमदार, त्यांना या ठिकाणी पालकमंत्री केलं. भाजपने विश्वास हा मूळ भाजपवर ठेवला. रवींद्र चव्हाण त्या ठिकाणी या जिल्ह्याचे पालकमंत्री झाले. जे इथले आमदार होते किंवा त्या ठिकाणी त्याबाबत ते आता तिकीट मागतायत, म्हणजे ज्यांचं नाव तुम्ही सांगितलं मगाशी, तर माझ्या मते ते योग्य आणि सक्षम उमेदवार आहेत, त्यांनाच कदाचित तिकीट दिलं पाहिजे. त्यांना त्या ठिकाणी आज म्हणजे राजकीय अस्तित्व त्या ठिकाणी त्यांचं राहिलेलं नाही. मूळ भाजप एकीकडे आहे आणि या सगळ्या याच्यामध्ये यांची नेमकी जागा कुठे? ते म्हणतात तुमच्या उमेदवाराची जागा कुठे? त्यांनी आता आकडेवारी सांगितली की मिळणार कुठून लीड? मी आपल्याला सांगतो, मी मगाशी आकडेवारी दिली. 1.5 लाखांनी पहिल्यांदा खासदार विनायक राऊत निवडून आले, 2.25 लाखांनी. त्या 2.25 लाखामधली आकडेवारी त्यांच्या मतदारसंघात. मी सांगतो ना, आता महाविकास आघाडी एकत्र झालेली आहे. इंडिया त्या ठिकाणी एकत्र आपण आले. राष्ट्रवादी शरद पवारांची आले, काँग्रेसची राहुल गांधी त्या ठिकाणी. आणि ही देशाची निवडणूक आहे, ही सार्वत्रिक निवडणूक आहे, जनतेच्या देशाच्या प्रश्नावर आहे. देशाचं संरक्षण, देशाची महागाई, इथली बेरोजगारी, या सगळ्या प्रश्नावर आहे. आज त्या ठिकाणी उमेदवार यांचा या ठिकाणी ठरत नाही कोण उमेदवार, कारण प्रत्येक जण त्या ठिकाणी गट करून एकामेकाच्या विरोधामध्ये त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून माझं म्हणणं आहे की कोणत्या परिस्थितीमध्ये या ठिकाणी विनायक राऊत हे उद्धवजीच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या जनतेच्या प्रेमात आणि आशीर्वादात निवडून. नक्कीच मला थोडंसं विषयांतर होईल, पण मुळात हे लक्षात घ्या की ही जी निवडणूक आहे ही केंद्रातल्या मुद्द्यांवरती बऱ्यापैकी चालणार आहे. राहुल गांधींची सध्याची जी भारत जोडो यात्रा आहे, त्यांना मिळणारा जो प्रतिसाद आहे, मागच्या 5 राज्यांमध्ये त्यांना वाढणारे जे वोटिंग आहे, त्याशिवाय इंडिया आघाडीची सीट म्हणून ही सीट बघितली जाते. महाविकास आघाडी तर आहेच, पण ह्याच्यामध्ये मला जे गणितमध्ये वाढलेलं गणित जे दिसतं की देशामध्ये राम मंदिरच्या मुद्द्यानंतर, प्रतिष्ठापनेनंतर जे वातावरण जे बदललेलं आहे, जे समाजामध्ये जे धर्माचं राजकारण जे होत आहे, सावंतवाडी सारख्या शहरामध्ये कधी न बदललेलं वातावरण आम्हाला जे बघायला मिळालं. इथे बसलेले काही स्थानिक त्यांनाही माहिती आहे की एखाद्या मशिदीवरती 200 लोकांचा मॉब जातो, हिंदू लोकांचा. हे जे बदललेलं वातावरण आहे हे लोकांना नकोय. त्यामुळे नक्कीच येणाऱ्या निवडणुकीमध्ये विनायक राऊतांना वोटिंग कुठलं होणार, तर नक्कीच कॅथलिक समाजाचं जे वोटिंग असेल, मुस्लिम समाजाचं, अल्पसंख्याक समाजाचं एक गठ्ठा मतदार मिळेल. ठीक आहे ताई, तुमची कारण मला शेवटच्या प्रतिक्रिया घ्यायच्या, एक शेवटची तुमची घेतो. आपण आकडेवारी बघण्यापेक्षा यावेळेला लोकशाही बचाव आणि संविधान बचाव या गोष्टीवर मतदान होणार आहे. आणि नीतिमत्ता आणि निष्ठा याकडे लोक जास्त झुकलेले आहेत आणि त्यालाच जास्त लोक कौल देतील असं वाटतं. येस, बोला. मुळात राणेंना काय दिलं आणि मूळ भाजपला काय दिलं, हा जो भेद करण्याचा जो प्रयत्न आहे, तर आपल्या आणि तुमच्या आणि त्यांच्या माहितीसाठी सांगतो की राणे साहेबांना केंद्रात केंद्रीय मंत्रीपद दिलं आणि मोदी साहेबांचा जेव्हा केंद्रीय मंत्रिमंडळाचा जेव्हा विस्तार होता, त्या दुसऱ्या विस्तारामध्ये राणे साहेबांनी पहिली मंत्रिपदाची शपथ घेतली. एवढं मोदी साहेबांनी आणि भारतीय जनता पक्षाने माननीय राणे साहेबांना प्रोटोकॉल ह्या देशात दिलेला आहे. त्यामुळे जुनं भाजप, नवीन भाजप, समीकरण होतं, मला ते लक्षात आलं, विजयाची समीकरण. आणि तुम्हाला सांगतो, जेव्हा घरात एका केंद्रीय मंत्री असतं
पद असतं तेव्हा एखाद्या वेळेला थोडं दुसऱ्यांना थांबावं लागतं. पण हेच सांगतो, जेव्हा शिवसेना भाजपचं सरकार आलं, इथे शिवसेनेचे 2 आमदार तेव्हा होते, जे वैभव नाईक होते, दीपक भाई होते. तरी रत्नागिरीवरून किरण सामंत आमदार तेव्हाचे यांना इथे पालकमंत्री पद म्हणून लॉन्च नाही उदय सामंत यांना लॉन्च करावं लागलं. याच्यावरून इथल्या कोकण सिंधुदुर्गाच्या इथल्या लोकप्रतिनिधींवर मातोश्रीचं विश्वास नाही, हे सिद्ध होतं, वारंवार सिद्ध होतं. लक्षात घ्या. आता याच्यावरती मला कमेंट घ्यावी लागेल. विश्वास असता या नेत्यांवर त्यांना पुन्हा राज्यसभा दिली असती, पण ती दिलेली नाही. त्यामुळे किती भाजपचा विश्वास आहे हे सगळ्या मला आता एक स्पेसिफिकली मुद्दा होता, तो मतदारसंघाचा होता. यांच्याकडे एक उमेदवार आहे, त्यांचं म्हणणं आहे की जो काही महायुती ठरवेल तो उमेदवार आहे. 2 एक नावं तर त्यांच्याकडनं येत आहे, 2 नावं शिवसेनेकडे सुद्धा तयार आहेत. आता उमेदवार कोण असेल आणि त्याला प्रतिसाद कसा मिळणार, आपण तर बघितलं, लोकांचे मुद्दे सुद्धा बघितले, विरोधाचे बघितले, पॉझिटिव्ह मुद्दे दोघांकडनं दावे झालेले आहेत. निर्णय मात्र घेणार आहे ती जनता. या सागरी, नागरी आणि डोंगरी असे 3 प्रकार जिथे आहेत या रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये, तिथली जनता हा निर्णय घेणार आहे. तो निर्णय त्यांच्यावर सोपवूयात. मुद्दा लोकसभेचा रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये इथेच थांबूयात. पाहत रहा पुढारी न्यूज.